पण केळ्याची आईस्क्रीम जाऊन केळ्याची आईस्क्रीम मी 3 केळी घेतलेली आहे आणि हे घेतलेली मॅश करून घेतली केळी मी याच्यामध्ये थोडी मध्ये टाकलेली आहे. पण केळी गोड आहेत ना म्हणून हे घे केळ्याची आईस्क्रीम. ते 2 चमचे साखर टाकते. तसं टाकल्यानंतर गोड होईल ना. 2 पण कमी घेतली साखर मी. चांगलं स्मॅश करायचं आहे. 2 केळी घेऊन सालं काढून मॅश करून घेतली मी आता याच्यामध्ये. दूध पावडर घ्यायची आपल्याला 1 पॅकेट. डेअरी मॉम घेतलेली मी मिल्क पावडर. ते आणखी जर चांगले येते ना आईस्क्रीमला. आम्हाला घट्टपणा पण येतो ना छानपैकी. चांगलं स्मॅश करून घ्यायचं आता आपल्याला केळं आहे पावडर. खूप सगळं स्मॅश करून घ्या. गुठ्याचं कामाने जरा बंद याच्यामध्ये. दूध टाकूया आता आपण. म्हणजे घट्टपणा चांगला येईल ना दुधाला टाकले की आईस्क्रीम. मी जवळ आलेले दूध घेतलेलं आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला तर हे. 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेले आहे. थोडंसं दूध टाकून घट्ट करून घ्यायचं आपल्याला. मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त थोडं दूध टाकूया. घट्ट गोळी करायची पेस्ट करून घ्यायची आहे. चांगले ब्रास झालेले मिक्स करून आता कॉर्नफ्लोअर आपलं आता टाकूया आपण आईस्क्रीमच्या पेस्टमध्ये. चांगलं मिक्स करून घ्यायचं तर आपल्याला. नाही त्याने एकदा घट्टपणा येतो ना म्हणजे आईस्क्रीम छान लागतो ना. म्हणजे कॉन्सर्ट खूप छान आलेली आहे. बघू शकता काय मस्त आलेली कॉन्सर्ट वगैरे छान आलेलं आहे. आता आपण डबा टाकूया. हे 7 ते 8 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. 7 ते 8 तासाने आईस्क्रीम तयार होईल. तर टॅप करूया आता आपण याला. वाव हा मस्त आलेलं आहे ना. काही न घालता एकदम साधं सिंपल एकदम हे आईस्क्रीम आहे. टॅप करूया जरा आपण याला. करूया आणि 8 ते 10 तासासाठी ठेवूया फ्रीजरमध्ये. आपल्या घराचे आईस्क्रीम तयार झालेले आहे. हे बघू शकता का मस्त आलेलं आहे. सुंदरच आलेलं आहे. खूप छान आले आहे. बघू शकताय छान आले ना. मस्त आलेलं आहे. आणि खायला पण छान लागतं. असं म्हणजे वाटत नाही की वेगळं काहीतरी केलं की आनंद पण वाटतं ना काहीतरी वेगळं केल्याचं असं. खूप छान आलेलं बघू शकता मस्त आहे. तर मग 3 केळी घेतली होती. आता ते दूध घेतलेलं बघू शकता मस्त आलेलं आहे. जरा कडक आहे ना आता फ्रीजने काढले ना उगत नाही का निघेल. आता जरा नॉर्मल झालं की ते निघतं ना. बघू शकता का मस्त आलेलं आहे वगैरे पण छानच आलेलं आहे ना. वाव सुंदर आलेलं आहे बघू शकता. वाव काय करून बघा. व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा. बाय.